नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. खादीची साधी साडी, डोक्यावर पदर, कपाळावर मोठी टिकली असा अस्सल मराठमोळ्या स्त्रीच्या पोशाखात नेहमी दिसणारी महिला खासदार ही भारताच्या संसदेत आवाज उठवताना दिसणार आहे. याच नवनिर्वाचित खासदार नेमक्या कोण आहेत, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे याबद्दल सध्या सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. आणि त्या खासदार आहेत भाजपाच्या स्मिता वाघ. चला तर मग जाणून घेऊया स्मिता वाघ कोण आहेत टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून. स्मिता वाघ या विद्यार्थी दशेपासून राजकारण आणि समाजकारणाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांचे वडीलही पंचायत समितीचे सभापती होते, त्यामुळेच त्यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. महाविद्यालयात असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी सेनेचं म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलंय. त्याचवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केलीत. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ होण्यासाठी केलेल्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. भाजपमध्ये गाव आणि शहर पातळीवर त्यांनी अनेक कामं केली. त्यानंतर 2003 साली भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी त्यांनी महिलांच्या प्रश्नावर काम केलं. पुढे त्या जिल्हा परिषद सदस्य बनल्या आणि त्यावेळी ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पुढे 2005 मध्ये त्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सिनेट सदस्य बनल्या. 2009 मध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. या काळात त्यांनी राजकारणातील अनेक भूमिका बजावल्या. पुढे 2015 मध्ये त्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष बनल्या. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत देखील त्यांनी काम केले. 2017 मध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी त्या विधान परिषदेच्या आमदारही बनल्या. जळगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या मागे महाविकास आघाडीसह भाजपाचे बंडखोर उन्मेष पाटील यांच्या समर्थकांचा पाठिंबा होता. तरी देखील स्मिता वाघ यांनी तगडी लढत देत 6,74,026 मतं मिळवली व 2.5 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला. मात्र या सगळ्यात मी डोक्यावर पदर घेते म्हणजे मी मॉडर्न नाही असं नसून माझे विचार मॉडर्न आहेत हे त्यांचं विधान चांगलंच गाजलं. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.